हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदू आहे. नितेश राणे यांनी पुन्हा डिवचलं राज ठाकरेंवरती घणाघाती टीका. मंत्री नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम येथे कार्यक्रम झाला. त्यात सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली आणि याच कार्यक्रमावरून नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना मोठा टोला लगावला आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट देखील बोलू शकत नाही, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. रटाळ प्रवचनात उद्धव ठाकरेंनी PhD केली असती, योग्य दिशा राज ठाकरेंना मिळाली असती, आले असते तर रटाळ बोलण्यापेक्षा बौद्धिक घेतलं असतं, इतके लोक सोडून गेले नसते. नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांना जी माहिती मिळाली ती चुकीची असावी असं मला वाटत आहे. राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून संघाच्या कार्यक्रमाला यायला हवं होतं, असं माझं मत आहे. बौद्धिक ऐकून पक्ष कसा चालवायचा याचं ज्ञान मिळालं असतं, असा खोचक टोला राणेंनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मालेगावात जाऊन राज ठाकरे हे काय नाही बोलले, मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं, हिंदू आणि हिंदुत्वावर बोलायचं, पाकिस्तानमधील अब्बांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे, कळलं ना. ते उद्धव ठाकरेला आता तपासायची गरज आहे, तो खरंच हिंदू राहिला आहे का. सलमान खानने किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली, पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधीच्या समोर कधी स्वतःच्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची तरी हिंमत दाखवेल का. हे जरा उद्धव ठाकरेला विचारा, कधीतरी त्याच्या त्या संजय राजाराम राऊतला विचारा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.